नूर आयलंडमध्येच एक बटरफ्लाय गार्डन आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एक क्यूटसं बटरफ्लाय माझ्या हातावर आहे। अल नूर आयलंड हे शारजामध्ये सिच्युएटेड आहे आणि याची एंट्री फी आहे 50 दिराम। अल ममजा वॉटरफ्रंट गार्डनपासून हे 2 मिनिटावर सिच्युएटेड आहे आणि तिथे पार्किंगसुद्धा अवेलेबल आहे। हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण आलो आहोत नूर आयलंडला, जे आहे शारजामध्ये। चला तर आपण एक्सप्लोर करूया। अल नूर हे एक मॅनमेड आयलंड असून इथे खूप सुंदर असं बटरफ्लाय गार्डन पण आहे। आपण तिथे सुद्धा व्हिजिट करणार आहोत, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। एंट्री केल्यानंतर इतकी हिरवळ बघून तर मन अगदी प्रसन्न झालं होतं। एखाद्या वाळवंटाच्या देशामध्ये इतकी छान ग्रीनरी, वाव! आत गेल्यावर मला सर्वात उत्सुकता लागली होती ते म्हणजे बटरफ्लाय गार्डन बघण्यासाठी आणि मी तडक तिथेच पोहोचले। इथे त्यांनी एका ग्लास हाऊसमध्ये ही सगळी फुलपाखरं ठेवली होती। वेगवेगळ्या कलरची, वेगवेगळ्या जातीची फुलपाखरं होती आणि ते मनसोक्त बागडत होते। या फुलपाखरांना खाण्यासाठी इथे काही संत्र्याचे तुकडेसुद्धा ठेवले होते आणि ते त्याच्यावर फीड करत होते आणि काही छान फुलांची झाडं ठेवली होती जी या फुलपाखरांना खूप आवडतात। या फुलपाखरांचं आयुष्य 30 दिवसांचंच असतं, त्यामुळे ते मेले की त्यांचे पंख हे इथे अशा प्रकारे जतन करून ठेवतात आपल्याला बघण्यासाठी। मध्येच एक बटरफ्लाय गार्डन आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एक क्यूटसं बटरफ्लाय माझ्या हातावर आहे। So the butterfly you see within this area, we import them from Costa Rica and Philippines. We import the pupa and then the pupa hatches from here into butterflies. We have 22 different species. They are all tropical species. That's why within this area the temperatures are controlled to allow them to survive. So you feel that it's a bit warm within this area. So this is basically to give the pupa a chance to hatch and also for the butterflies to live perfectly within this place. They are more active when the sun is available. That's why the place is a glass house to allow sunlight inside. The more the sun, the more the activity, and it's the reason we close at 6 p.m. Also, the other thing, these butterflies feed on nectar from flowers. That's the reason you see flowering plants within this area, and they can as well feed on sugar from those fruits or the juices from the fruits. In the wild they live for 30 days. They live for 30 days, but in the wild they can live maximum 15 days. Within this area they get to 30 days of life, and they can as well reproduce within this place. If you look on some of the plants here, you can see some eggs, some caterpillars, and they can have a proper life cycle here because the temperatures are conducive, the plants are specific for them, and also they have proper plants for them to be able to survive. Yeah, so thank you so much. Thank you. फुलपाखरांना मन भरून पाहिल्यानंतर आम्ही निघालो पुढचा आयलंड एक्सप्लोअर करायला। एका साईडला ही घनदाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला असणारा हा सिटी व्ह्यू
मन मोहून टाकणारा होता। आणि एक गोष्ट मी नोटीस केली की इथे खूप शांतता आहे, त्यामुळे पक्ष्यांचा किलकिलाट आपल्या कानावर येत राहतो। आणि फिरत फिरत आम्ही या जागेवर पोहोचलो। दिस प्लेस हॅज माय हार्ट। इतका सुंदर व्यू होता इथे। आपको कैसा लग रहा है यहाँ पर आकर? खूप छान। एक दीड तास आयलंड एक्सप्लोर केल्यानंतर आम्ही इथे गार्डनमध्ये बसून मस्तपैकी सनसेट एन्जॉय केला आणि आता घरी निघालो। थँक्स फॉर वॉचिंग। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। टिल देन बाय बाय।